आपण आता 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. आपल्याला आता ढोकळा करायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. हे पहा, यात आता हळद टाकली. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. हे पहा, आता थोडंसं मीठ टाकलंय त्याच्यामध्ये मी. हे पहा, आपण आता याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे. आता थोडीशी साखर टाकणार आहोत आणि याला चांगलं आता मिक्स करणार आहोत आपण. आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण हलवणार आहोत याला. हे पहा, याला छान कलर आलेला आहे. यातल्या सगळ्या गाठी गाठी फोडायच्यात आपल्याला. एकाच साईडनं फिरवायचे. हे पहा, आता आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत. आता सोडा टाकल्यावर एकाच दिशेने आपल्याला चांगल्यापैकी हलवायचं आहे. हे पहा, बेकिंग सोडा टाकल्याने आपलं बॅटर कसं फुललंय चांगलं. हे आता आपण थोडं तेल टाकणार आहोत. हे पहा, हे बॅटर आपण यात ओतून दिलंय. हे पहा, सगळं ओतून दिलं. आता याला थोडं असं करायचं आहे डबा. हे पहा, आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे पहा, आता आपण हे याच्यात ठेवून देणार आहोत. याच्यावर आपण आता ठेवून दिले आणि यावर आपण आता झाकण ठेवून देणार आहोत. आणि या भांड्यावर सुद्धा आपण झाकण ठेवणार आहोत. आता 25 मिनिट थांबायचं आहे. गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवर ठेवून द्यायचा आहे. आता आपला ढोकळा झालेला आहे. आपण आता चेक करणार आहोत झालं का नाही. हे पहा, काहीच लागलं नाही. याचा अर्थ आपला ढोकळा झालाय. आपण आता याला गार व्हायसाठी ठेवणार आहोत. आपण गॅसवर पातेलं मांडून एक उबळी आपण तेल टाकलेलं आहे. आता त्यात आपण थोडी मोहरी टाकणार आहोत. आता त्यात मिरच्या टाकायच्या. आता आपण त्यात पाणी टाकणार आहोत. आपण यात थोडंसं आता मीठ टाकणार आहोत. त्यानंतर थोडी साखर आणि लिंबाचं पाणी. आता याला हलवायचं आहे आणि याला उकळी फुटूस तर थांबायचं आहे 2 मिनिटं. तवरक आपण आपला ढोकळा काढूया. हे पहा, आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण याला कापणार आहोत. आपला ढोकळा तयार आहे. आणि आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.